मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांना न्याय मिळावा यासाठी राज्यभर मोर्चे काढले जातात। आज छत्रपती संभाजीनगर येथे मोर्चा होणार आहे आणि याच मोर्चात जे आहे ते देशमुख कुटुंबीय यांच्यासह गावकरी मंडळी सहभागी होणार आहेत। गेल्या काही दिवसापासून जे आहे ते या संपूर्ण प्रकरणाचा तपास सुरू आहे, पण गावकऱ्यांना काय वाटतं हे आपण आता जाणून घेणार आहोत। मला काय सांगाल, 9 डिसेंबर रोजी संतोष देशमुख यांची हत्या झाली होती, आजपर्यंत तपासावर तुम्ही समाधानी आहेत का? काय वाटतं गावकरी मग? आजपर्यंतचा जो तपास झाला आहे त्या तपासाच्या संदर्भात आम्ही समाधानी आहोत का तो मुख्यमंत्र्यांनी आम्हाला शब्द दिलेला होता की ह्या प्रकरणातील शेवटच्या जोपर्यंत गुन्हेगारी संपत नाही तोपर्यंत आम्ही हा तपास बंद करणार नाहीत। शेवटचा गुन्हेगार संपवूनच आम्ही या बाबतीतला तपास संपवणार आहेत। त्याच्यामुळे आम्ही या संदर्भात जो आजपर्यंत झालेला तपास आहे त्या तपास संदर्भात आम्ही समाधानी आहेत, परंतु ह्याच्यातले जे समजा यांना जे सहकार्य करणारे जे बाकीचे जे व्यक्ती आहेत त्या व्यक्तींना अद्यापही यांना सहारोपी केलेलं नाही। त्यांचे ज्यांना समजा आर्थिक पुरवठा केलेला आहे ते आहेत ह्याच्यात प्रत्यक्ष गाड्या पुरवणं हे करणं, किंवा त्याच्यानंतर जे समजा पुण्यात कुणापाशी थांबले होते याचा अद्याप कसल्याही प्रकारचा काही उलगडा झालेला नाही। या प्रकरणातील 6 आरोपी सहकार्य करणारे सगळे पकडले पाहिजे, त्यांना अटक केली पाहिजे। मला सांगा, अजितदादा जे आहे ते बीडचे पालकमंत्री झालेत, मसाजोगचे ग्रामस्थ म्हणून काय वाटतं? अजितदादांना पालकमंत्रीपद घेतलं त्याबद्दल अगोदर अजितदादाचं आम्ही अभिनंदन करतो। महत्त्वाचा मुद्दा एकच आहे की अजितदादांनी पुण्यात बारामतीतले हे तेजस्वी गुंडगिरी संपवलेली आहे, त्याच पद्धतीची गुंडगिरी ह्या बीड जिल्ह्यातली संपवावी हीच आमच्या ग्रामस्थांच्या माध्यमातून अपेक्षा आहे। आणि आम्हाला असं अपेक्षित आहे की अजितदादा हा विषय ज्या अर्थी त्यांना पालकमंत्रीपद घेतलं म्हणजे हेच संपवण्यासाठीच घेतलेलं आहे। तरी सगळ्या ग्रामस्थांच्या वतीनं एवढीच विनंती करतो की अजितदादांनी ज्या पद्धतीनं बारामती पुण्यातली बरीचशी गुंडगिरी संपवलेली तशी इथलची संपवावी एवढीच गावकऱ्याच्या वतीनं आमची विनंती आहे। आपण जर बघितलं तर खरं तर धनंजय मुंडे बीडचे पालकमंत्री होणं अपेक्षित होतं, मात्र हे सगळं संपूर्ण प्रकरण घडलं, राजकीय चर्चा झाली आणि शेवटी जे आहे ते अजित पवार पालकमंत्री झालेत, धनंजय मुंडे दूर राहिलेत। काय वाटतं, एकंदरीत बीडचा विकास होईल, बीडची गुन्हेगारी संपेल आणि तुम्हाला न्याय मिळेल? आता अजितदादांनी घेतले म्हणजे 100% न्याय मिळणार। दादांचा कसा आहे, दादांचा वाद आहे, दादा हे वादेवर पक्के असतात आणि त्याच्यामुळे आम्हाला 100% वाटतं की दादा तरी कंपल्सरी आम्हाला न्याय देतील, म्हणून आम्ही विशेष म्हणजे दादांचा आम्ही गावकऱ्याच्या वतीने आम्ही हार्दिक अभिनंदन करतो। काय सांगाल, ज्या पद्धतीनं गावकरी आक्रमक आहेत, मोर्चे काढतात, संतोष देशमुख यांना न्याय मिळावा यासाठी जे आहे ते तुमची आग्रही भूमिका आहे, मात्र एक राजकीय महत्त्वाची घडामोड म्हणजे अजित पवार पालकमंत्री झालेत बीडचे, फार अपवादाने जे आहे ते बीडचे पालकमंत्री बाहेरचे होतात। बीड जिल्हा अजितदादाला खूप अपेक्षाने बघतो आणि त्यांना पालकमंत्रीपद भेटलं, त्यांचं गावकऱ्याच्या वतीनंच नाही तर बीड जिल्ह्याच्या वतीनं त्यांना त्यांचे खूप खूप आभार की त्यांनी बीड जिल्ह्याचं पालकत्व घेतलं। आणि आम्हाला गर्व आहे की बीड जिल्ह्याचे एकदम पक्षाच्या अध्यक्षाला जे पद भेटलं आहे ते बीड जिल्ह्याचा किती विकास करतील आणि काय करतील ते सगळ्या महाराष्ट्राला बघायचं आहे, कारण बीडचा बिहार हे नाव पुन्हा व्हायला नाही पाहिजे, हीच दादाकडनं अपेक्षा। अनेकदा जे ते मोर्चात चर्चा होती की राजकीय नेतृत्व जे आहे ते बीडमध्ये दहशतवाद पसरवतात, आता तो दहशतवाद अजितदादा मोडीच काढतील का? तीच अपेक्षा आहे ना। दादानी बीड जिल्ह्याचे सगळे दहशतवाद टोटल संपवायला पाहिजे आणि बीडचा बिहार हे पुन्हा कुणीच म्हणलं नाही पाहिजे आणि जेवढे आरोपी तळामळा सहित एक पण आरोपी सुटला नाही पाहिजे। निश्चितच आपण जर बघितलं तर हे सर्व मसाजोगचे ग्रामस्थ होतं, छत्रपती संभाजीनगर येथे होणाऱ्या मोर्चासाठी रवाना झालेत आणि काल जे आहे ते बीडच्या पालकमंत्रीपदी अजित पवार यांची वर्णी लागल्यानंतर त्यांनी अजित पवार यांचं स्वागत केले, अभिनंदन केले आणि दादाकडून जे आहे ते आम्हाला अपेक्षा आहेत आणि बीडमधली गुंडगिरी आणि दादा मोडून काढतील, त्याचबरोबर बीडचा विकासही करतील अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे। कॅमेरा पर्सन आप्पासाहेब मोरकरसह ज्ञानेश्वर लोंढे, TV9 मराठी, मसाजोग, बीड। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।